पाटील ड्रग्ज प्रकरणानंतर चर्चेत आले पुण्यातील ससून रुग्णालयाचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांची डीन पदी नियुक्ती उच्च न्यायालयानं 10 नोव्हेंबरलाच अवैध ठरवली आहे। पण अजूनही त्यांना पदमुक्त केलेलं नाहीये। ललित पाटील प्रकरणामध्ये त्यांच्यावर कारवाई झाली का नाही झाली हा प्रश्न दूरच आहे। त्यामुळे ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणामध्ये ज्यांच्यावर एवढे गंभीर आरोप झाले त्या संजीव ठाकूर यांना कोण वाचवतंय, त्यांना कोणाचा अभय आहे असा सवाल उपस्थित होतोय। आणि हीच आहे आपली आजची स्टोरी ऑफ द डे। ससूनचे माजी डीन संजीव ठाकूर यांच्यावर सरकारचं विशेष प्रेम आहे का असा सवाल उपस्थित केला जातोय। कारण ललितला आश्रय देणारे माजी डीन संजीव ठाकूर यांना अजूनही सरकारनं पदमुक्त केलेलं नाहीये, तर वैद्यकीय शिक्षण विभागानं तशी ऑर्डर अजूनही काढलेली नाही। त्यामुळे संजीव ठाकूर यांना सरकारमधील कोण वाचवतंय असा सवाल उपस्थित केला जातोय। ससूनचे माजी डीन यांच्यावर सरकार मेहरबान, संजीव ठाकूर यांच्यावर कारवाईत चालढकल, वैद्यकीय शिक्षण खात्याचं ठाकूर यांना अभय। पुण्यातील ससून हॉस्पिटलचे माजी डीन संजीव ठाकूर हे वैद्यकीय शिक्षण विभागाचे खूपच लाडके दिसतात। कारण ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणात डॉक्टर संजीव ठाकूर यांच्यावर ठपका असतानाही त्यांच्यावर कोणतीही कारवाई होतच नाहीये। वैद्यकीय शिक्षण विभागानं त्यांच्या कार्यमुक्तीचे आदेश अजूनही काढले नाहीयेत। धक्कादायक बाब म्हणजे हायकोर्टाच्या आदेशानं संजीव ठाकूर यांना डीन पदावरून हटवल्यानंतरही ससूनमध्ये त्यांच्या नावाची पाटी कायम होती असा आरोप रवींद्र धंगेकरांनी केलाय। ड्रग्ज माफियाला व्हीआयपी ट्रीटमेंट देणाऱ्या संजीव ठाकूर यांच्यावरील कारवाईत चालढकल का केली जातेय असा सवाल उपस्थित केला जातोय। पुणे पोलिसांनी त्याला पकडलं, मी त्याचे 2 साथीदार, आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करायचा होता, पण का ससूनमध्ये पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला नाही। आणि अशा वेळेला त्याला पाठीशी घालण्याचं काम शासन सर्व की ज्या पद्धतीनं 9 महिने ससूनमध्ये ठेवलं आहे आणि हे सगळं डीनच्या नेतृत्वाखाली ठेवलं आहे, पण देव का त्या डॉक्टरला बळीचा बकरा केलेला दिसतो याच्यामध्ये। ललित पाटील प्रकरणात संजीव ठाकूरची साधी पोलीस चौकशीही होत नाहीये। दुसरीकडे वैद्यकीय शिक्षण विभाग संजीव ठाकूरला पदमुक्त करायला तयारच नाहीये। संजीव ठाकूर यांच्या मागे एका मंत्र्याचा हात असल्याचा आरोप रवींद्र धंगेकरांनी केलाय। पूर्वीचे डीन काळे यांनी मॅटमध्ये जाऊन त्यावर केस केली होती आणि त्या केसचा निकाल आल्या सचिवांनी त्याची पदमुक्त केलं। पदमुक्त झालेला अजून आदेश ससूनमध्ये पोहोचलेला नाही। अशा वेळेला ससूनमध्ये डीनला पाठीशी घालण्याचं काही मंत्री काम करतात। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांची लोकशाही मराठीनं प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला, पण वेगवेगळी कारणं सांगून त्यांनी प्रतिक्रिया देणंच टाळलंय। त्यामुळे संजीव ठाकूर यांच्यावर कारवाई का केली जात नाहीये, संजीव ठाकूर सरकारचे एवढे लाडके का अशी चर्चा आता सुरू झाली आहे। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। दरम्यान डॉक्टर संजीव ठाकूर यांच्यावर कोणकोणते आरोप आहेत ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। पूर्वीच्या अधिष्ठातांचा कार्यकाळ संपण्याआधीच डीन पदी त्यांची नियुक्ती झालेली आहे आणि त्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निकाल सुद्धा आलेला आहे। तर 18 महिने हॉस्पिटल मुक्कामी असलेल्या ललितवर ठाकूर यांच्याकडूनच उपचार करण्यात आलेले होते। याशिवाय हॉस्पिटल मुक्कामासाठी डॉक्टर संजीव ठाकूर यांचं पत्र सुद्धा ललित पाटीलसाठी होतं असंही समोर आलेलं होतं। तर ठाकूर हे ड्रग्ज माफिया ललित पाटीलवर मेहरबान असल्याचा आरोप वारंवार करण्यात आला आहे। संजीव ठाकूर यांनी ललितकडून सोनं घेतल्याचाही आरोप करण्यात आलाय। तर डॉक्टर संजीव ठाकूर यांनी ललितकडून पैसे घेतल्याचाही आरोप आहे। याशिवाय ठाकूर आणि ललित पाटील यांनी मिळून ड्रग्ज विकल्याचाही आरोप करण्यात आलाय। तर हॉस्पिटलमधून हे ड्रग्ज विकल्याचा आरोप करण्यात आला आहे। हॉस्पिटल मुक्कामासाठी डॉक्टर संजीव ठाकूर यांनी पत्र पाठवलं होतं असंही समोर आलंय।
त्यामुळे असे हे डॉक्टर संजीव ठाकूर यांच्यावर आतापर्यंत कारवाई का झाली नाही असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतो. आणि यावर चर्चा करण्यासाठी आमदार रवींद्र धंगेकर हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. त्याचबरोबर अजित पवार गटाच्या प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे याही आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. सगळ्यात आधी आपण जाऊयात आमदार रवींद्र धंगेकर यांच्याकडे. रवींद्र धंगेकर सर, डॉक्टर संजीव ठाकूर ज्यांच्यावर वेगवेगळे आरोप तुमच्याकडूनही झालेले आहेत, पण अजूनपर्यंत त्यांच्यावर कारवाई झाल्याचं दिसत नाहीये. तुमचं काय म्हणणं आहे यावर? बघा, ललित पाटील ज्या वेळेला ससून हॉस्पिटलमधून पळून गेला त्यावेळेला त्याच्यापूर्वी 9 महिने त्याच्यावर उपचार होत होते आणि 9 महिने त्याच्यावर जे उपचार होते ते पंचतारीख हॉटेलमध्ये ज्या पद्धतीने उपचार राहत होता त्या पद्धतीने ससूनमधनं तो ड्रग्ज विकत होता आणि त्याची पाळंमुळं ही पुणे शहराच्या बाहेर महाराष्ट्रापर्यंत त्याची पाळंमुळं ही गेलेली होती आणि पोलीस तपासामध्ये अत्यंत संत गतीने हा तपास चाललेला आहे. खरं पाहिलं तर डीन यांच्यावर मोका कारवाई करावी अशी आमची सातत्यानं मागणी. ह्याच्यामध्ये ससूनमध्ये जो महेंद्र शेवते नावाचा एक कर्मचारी ह्याच्या मार्फत डीनला पैसे जात होते, सोनं जात होतं, हवाला मार्फत पैसे येत होते आणि 9 महिने कुणी फोन केले, कुणी ठेवून घ्यायला लावलं. ह्याचीही चौकशी करा अशी आमची सातत्यानं मागणी आहे. आम्ही सातत्यानं मी म्हणतोय की डीन ठाकूरांवर नार्को टेस्ट केली पाहिजे आणि या नार्को टेस्टमध्ये ज्यांनी त्याला आदेश दिले, ज्यांनी त्याला पैसे दिलेत आणि ज्यांच्यामुळे तो ससूनमध्ये पंचतारीख जीवन जगत होता तो ललित ठाकूर, त्याचा सगळा पोलखोल झाल्याशिवाय राहणार नाही. तशाच चित्रफित आम्ही बऱ्यापैकी पोलिसांच्या ताब्यात दिल्या, आपल्या चॅनेलला बी दिलेल्या आहेत. आणि आता जी डीनची पदमुक्त झाले तर विषय असा आहे की डॉक्टर काळे म्हणून जे आपल्याकडे पूर्वी डीन होते आणि त्यांच्या जागेवर ठाकूरांची नियुक्ती झाली आणि ते मॅटमध्ये गेले आणि कोर्टाचा निकाल लागला की डीन काळे यांना परत त्या जागेवर तुम्ही बसवा. पण तेवढ्या वेळेतच अत्यंत हुशार आणि चालाक असणारे सचिव यांनी त्याची पदमुक्तीचा आदेश दिला असं वर्तमानपत्रात आलं. तसा आदेश अजून काही ससूनमध्ये किंवा त्याच्या जागेवर कोणाला अजून नियुक्ती केलेली नाहीये. मी मागच्या 2 दिवसापूर्वी पुणे पोलीस आयुक्तांना भेटलोय. जी शासनाची जी चौकशी झाली त्याच्यामध्ये देवकाते डॉक्टर ठाकूर आणि अनेक लोक त्याच्यामध्ये डिफॉल्टर आहेत. पोलिसांनी तपासाचा भाग म्हणून जे पैसे ललित ठाकूरने दिले होते रिकव्हरीच्या नावाखाली पोलिसांनी तपास करून शेवतेला अटक केली पाहिजे. शेवतेला अटक केली तर आपल्याला सगळं भिंग त्याच्यामध्ये फुटणार आहे. धंगेकर सर, तुम्ही या ठिकाणी म्हणताय की मी पुरावे सुद्धा सादर करतो, पण कारवाई का केली जात नसेल? ह्याच्यामध्ये गृहमंत्री असतील, हसन मुश्रीफ साहेब असतील, हे त्याला पाठीशी घालतात. ज्या अर्थी तुम्ही त्यांची बाईट घ्यायला जाताय, त्यांची माहिती घ्यायला जाताय त्यावेळेला ते टाळतात. ह्याचाच अर्थ असा आहे की हे शासन ललित ठाकूर प्रकरणात डॉक्टर डीनला अभय देतंय आणि ह्याच्यामुळं हा तपास संत गतीने चाललेला आहे आणि हे महाराष्ट्राला लागलेली कीड आहे. रुपाली ताई, तुमचं काय म्हणणं याच्यावर? ह्याच्यामध्ये पोलीस खात्याने ह्याच्यामध्ये त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. मोका अंतर्गत त्याला घेतलं पाहिजे. 9 महिने ज्या पद्धतीनं ससून हॉस्पिटलमध्ये तो अंमली पदार्थ विकत होता त्याला जी मदत करणारे लोक, शेवते नावाचा तिथला एक कर्मचारी आहे, त्याच्या मार्फत हे पैसे सगळे पोहोचत होते. धंगेकरजी, तुमची जी भूमिका आहे ती नेहमी समोर आलेली आहे. याच्यावर आता रुपाली ताईंची प्रतिक्रिया आपण घेऊया. तुमचं काय म्हणणं आहे? का कारवाई केली जात नसेल? लक्षात घ्या, ललित ड्रग्ज प्रकरण हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे. त्याच्यामध्ये जे आमदार रवींद्र धंगेकर भाऊ आहेत त्यांनी आरोप केलेले आहेत. एक तर लक्षात घ्या, ड्रग्ज विक्री आणि ससूनच्या टीमनी केलेली मदत, हे ससूननी जे काही यांनी ससूनच्या डीनवर आरोप केलेले आहेत त्या आरोपाच्या अनुषंगाने तसा तपास पोलिसांचा चालू आहे. तसे पुरावे धागेदोळे मिळणं आणि तो तपास चालू आहे. त्याच्यामध्ये जर ते दोषी आढळले तर 100% ससूनच्या डीनवर कारवाई होणार. रुपाली ताई, पण ललितचं जे प्रकरण आहे ते वेगळं राहिलं. त्यांची जी नियुक्ती होती डीन पदी तीच अवैध ठरवलेली आहे. त्याच्यात सुद्धा त्यांना पदमुक्त केलं नाही. लक्षात घ्या, पहिलं या ललित ड्रग्ज प्रकरण व्हायच्या आधी
त्यांचा जो नियुक्तीचा डीनचा प्रश्न होता तो मॅटमध्ये जाऊन जो काही हायकोर्टाने निर्णय दिला त्याच्यामध्ये त्यांना मॅटमध्ये ते जे आधीचे डीन ते विजयी म्हणजे ते जिंकले आणि यांना पदनियुक्ताचा वर्ण कमी करण्यात यावा असा कोर्टाने आदेश दिला. आता या सगळ्या कोर्टाची प्रत आल्यानंतर त्या प्रक्रियेला वेळ लागत असतो, लक्षात घ्या. त्या वैद्यकीय याच्यातनं हा आदेश निघणं त्याच्यामुळे जर यदा कदाचित जर उशीर झाला असेल तर रवींद्र भाऊ आमदार आहेत, त्यांनी तिथं त्या भेटून त्यांचं तसं निवेदन द्यावं, बोलावं किंवा मागणी धंगेकर सर, करावी. तुमचं काय म्हणणं आहे? आता रुपालीताई एकदम ते वकील आहेत, त्यांना ही सगळी माहिती आहे आणि त्याही कार्यकर्ते आहेत. आज पुणे शहरामध्ये ज्या पद्धतीने ललित पाटील सारखे अनेक ललित पाटील जन्मलेत, कॉलेज असेल, शाळा असेल, आमचे लहान विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये अंमली पदार्थामध्ये ते अडकून चाललेले आहेत. ह्या देशाचं भविष्य आहे आणि हे भविष्य अशा पद्धतीने कोमजत असेल तर पोलिसांना वारंवार मी गेले कित्येक महिने विनंती करतोय की तुम्ही याला बंदोबस्त करा आणि एक समाजापुढे एक आदर्श ठेवा की अशा लोकांवर आम्ही कारवाई करतोय. ज्या प्रशासनाने, ज्या सत्तेतल्या लोकांनी ठाकूरना ज्या पद्धतीने अभय दिलंय आणि ज्या पद्धतीनं ठाकूर अजूनही त्याच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही, जे पदमुक्त झाले ते हायकोर्टानेच केलेत आणि याच्यामध्ये अजून आज काल सुद्धा त्यांचा बोर्ड होता, मी काल ससूनमध्ये गेलो, मीच काढायला लावला आणि दुसरे जे डीन काढले त्यांना अजून त्यांनी काय आदेश दिलेले नाहीत. बिगर डीन असलेलं ससून एवढं मोठं हॉस्पिटल आहे, महाराष्ट्रातलं मोठं हॉस्पिटल, अजून तिथं डीनची नियुक्ती नाही. हे शासन करतंय काय? आणि या शासनाने अशा पद्धतीने जर काम केलं असेल तर या राज्याला, या लोकशाही राज्याला कलंक लागण्याची घटना यातून दिसते. मी पोलीस रुपालीताई, याच्यामध्ये कमिशनर जे वैद्यकीय शिक्षण विभाग आहे त्यांच्याकडून दिरंगाई केली जात असल्याचा आरोप होतोय. एक लक्षात घ्या, हसन मुश्रीफ साहेबांकडं मला वाटतं मंत्रीपद येऊन 3 ते 4 महिने झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी आधी सांगितलं की मी त्या प्रकरणाची चौकशी करून निश्चित कारवाई करेल. पुण्याचे पालकमंत्री अजितदादा यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सुद्धा तिथं त्या डीनला बोलून की तुम्हाला या गोष्टीचं उत्तर द्यावं लागेल, अन्यथा कारवाईला सामोरे जावं लागेल. त्यांच्या डीनवर म्हणजे जे ठाकूर डीन आहे त्यांच्यावर चौकशी चालू आहे. ती चौकशी समोर आली तर पाहिजे ना, आणि ती समोर आल्यानंतर त्या पुराव्याची त्यांच्यावर सरकार 100% कारवाई करणार. आमदार रवी भाऊंचं म्हणणं हे बरोबर आहे की ज्या ड्रग्समुळे आपली मुलं बाळं, आपलं भविष्य हे खराब होतंय, पोलिसांनी सुद्धा त्यांचा तपास हा चालू केलेला आहे. तो त्यांनी आधी पास करावा आणि त्याच्यामध्ये ललित ड्रग्स प्रकरणामध्ये आधी कोणी अटक नव्हते, नंतर एक एक सगळे अटक करण्यात आलेली आहे. हा सुद्धा पोलिसांचा प्रोग्रेसच आहे. परंतु मागणी केल्यानंतर डायरेक्ट त्यांच्यावर कोणताही तपास न करता कारवाई करणं हे कायद्याने उचित ठरत नाही. त्याच्यामुळे धंगेकरजी, तुमचं काय म्हणणं आहे? आलीच पाहिजे. धंगेकरजी, हा, तुमचं काय म्हणणं आहे? रुपाली त्यांनी स्पष्टीकरण दिलंय. याच्यामध्ये ताई आमच्या बारक्या भगिनी आहेत आणि याच्यामध्ये ललित पाटील प्रकरणात डीनची पूर्ण चौकशी झाली, त्यामुळे त्यांनी पदमुक्त केले. म्हणजे ही चौकशी पूर्ण झाली आणि त्यांना दोषी ठरलं याच्यामध्ये दिसतंय. तो अहवाल येऊन बी 15 दिवस झालेले आहेत. ताईंना माहिती असेल किंवा नसेल माहिती, हा अहवाल पूर्ण झालेला आहे. त्याच्यामध्ये डॉक्टर देवकाटेंना सस्पेंड केलेला आहे आणि यांना पदमुक्त केलं. म्हणजे शासनाचा अहवाल आल्यानंतरच या पद्धतीची कारवाई त्यांनी दाखवलेली आहे. त्यामुळं पोलिसांचा तपासाचा भाग शासनाचा वेगळा आणि पोलीस तपासाचा भाग वेगळा आहे. जी रिकव्हरी करायची आणि ललित पाटीलने जे जे पैसे दिले ते रिकव्हरी करण्यासाठी ठाकूरवर पोलिसांनी कायदेशीर कारवाई करावी. रिकव्हरीमध्ये जो पैसे ज्या पद्धतीने दिले त्या ज्यांनी घेतलेत त्यांच्यावर कारवाई करावी अशी आमची सातत्यानं मागणी आहे. ह्याच्यामध्ये तपास पूर्ण झालेला आहे आणि या तपासामध्ये आता पोलिसच त्याच्यामध्ये का थांबलेत हे माझ्या लक्षात येत नाहीये. जर पोलीस थांबले असेल तर मी परवा त्यांना म्हणलं की लोकशाही पद्धतीनं रस्त्यावरून आम्ही आंदोलन करणार आहे आणि येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये मी पुणेकरांच्या बाजूनं किंवा महाराष्ट्रातला एक आमदार या नात्यानं मी सातत्यानं लोकशाही माध्यमातून सभागृहात बी ही माझी म्हणणं मांडणार आहे की ललित पाटील प्रकरणात ठाकूरांना मोका कारवाई झाली पाहिजे. जर ही कारवाई झाली तर महाराष्ट्रात भविष्यात असलं धाडस कोण करणार नाही
ललित ड्रग्स प्रकरणातले जे आरोपी आहेत त्यांच्यावर नक्कीच मोका अंतर्गत कारवाई व्हायला पाहिजे आणि त्याच्यामधने आपली जी मुलं आहेत या ड्रग्सच्या विळख्यातनं वाचलेली पाहिजेत आहेत. सरकार म्हणून जी काय कारवाई करायची आहे ती चालू आहे. आता रवी भाऊ म्हणले की बाबा त्या ठाकूर यांना पदनियुक्त केले, त्याच्या आधीच हायकोर्टचा निकाल आला. हे लक्षात घ्या. त्यांनी ऑलरेडी त्यांची मॅट मध्ये केस चालू होती, तो निकाल येणं आणि ललित आरोपीला 9 महिने तुम्ही ठेवलेला आहे हा आरोप होणं हा एकाच वेळी आल्यामुळे कोर्टातनी त्यांना जो काही निर्णय दिलेला आदेश दिलेला आहे त्याच्यानुसार नक्कीच सरकार त्यांना पदमुक्त करणं गरजेचं होतं. आता नवीन डीन तिथे अजून कोण अपॉइंट केले नाहीये, तर तो विषय मी आता जो रवी भाऊ असतील आम्ही असतील की ससून मध्ये डीन नियुक्त होणं हे गरजेचं आहे. परंतु एक लक्षात घ्या, ड्रग्स प्रकरण हे कुणीतरी आरोप केले ते त्याच्यासाठी त्याचे जे पुरावे आहेत, पोलिसांच्या यंत्रणेचा तपास आहे हा फार महत्वाचा आहे आणि तो आल्याशिवाय कुणावरही तो गुन्हा दाखल करणे किंवा त्या पद्धतीची कारवाई करणे, जसं देवका ते त्याच्यामध्ये निष्पन्न झालं की ते डॉक्टर तिथे कुठेतरी इन्व्हॉल्व होते म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली अथवा पोलिसांनी त्यांना अटक करण्यात आली. तुमचं जे म्हणणं आहे ते लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे रुपाली ताई, आणि त्याचबरोबर रवींद्र धंगेकर सर, तुमच्या दोघांचेही धन्यवाद. तुम्ही लोकशाही मराठीवर आपली प्रतिक्रिया सविस्तरपणे दिली त्याबद्दल. मात्र ललित पाटील जो ड्रग्स माफिया समजला जातो, जो जेलमध्ये असताना सुद्धा पंचतारांकित हॉटेल सारखं जीवन जगत होता आणि त्याला मदत करणारे डॉक्टर संजीव ठाकूर यांच्यावर कारवाई अजूनही का झाली नाही हा सवाल आहे आणि त्याचबरोबर त्यांच्यावर कारवाई होणार का असाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.